मेथी आणि पोहे वापरून आज आपण नाश्त्यासाठी अतिशय कुरकुरीत असा हा पदार्थ बघणार आहोत। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, घरातील अवघ्या किरकोळ सामानामध्ये तयार होणारी आहे। त्याचबरोबर खायला अतिशय अप्रतिम आणि हेल्दी देखील आहे। तुम्ही मुलांच्या डब्याला किंवा सकाळच्या घाई गडबडीमध्ये रवा पोहे उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल, काहीतरी वेगळं खायचं असेल, तर ही हेल्दी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। अगदी झटपट तयार होणारी आहे। चला तर मग आपण वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करायची आहे। रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। पोहे आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी तुम्ही पोह्याऐवजी उकडलेला बटाटा देखील वापरू शकता। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून हे पोहे 10 मिनिटांसाठी भिजवून घ्यायचे आहेत। तर इथे मेथी मी स्वच्छ धुवून नंतर बारीक चिरून घेतलेली आहे। तर साधारणतः एक मोठी वाटी मेथी मी चिरून घेतलेली आहे। 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पोहे देखील आपले व्यवस्थित भिजलेले आहेत। आता यामध्ये आपण मेथी घालायची आहे। तर सुरुवातीलाच मेथी धुवून स्वच्छ निथळून मगच कट करून घ्यायची आहे, नाहीतर यामध्ये आपण जे साहित्य घालणार आहे त्याचं प्रमाण जास्त लागेल। तर या ठिकाणी मेथी घातल्यानंतर एक मोठा कांदा आपल्याला असा स्लाइस करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया। आता यामध्ये आपण काही मसाले घालून घ्यायचे आहेत। तर सगळ्यात अगोदर यामध्ये आपण पांढरे तीळ घालणार आहोत। तर तीळ घातल्यामुळे नाश्ता दिसायला आणि खाताना देखील खूप मस्त असा लागतो। तिळाचे कण दाताखाली आल्यावरती ते खूप मस्त लागतात। आता यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत। त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालणार आहोत। तुम्ही यामध्ये हिरवी मिरची देखील घालू शकता। आता यामध्ये 1 चमचा धने पावडर घातलेली आहे आणि एक मोठा कप आपण यामध्ये बेसन पीठ घालणार आहोत। तर यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकता। आता इथे मिश्रण थोडंसं जास्त असल्यामुळे मी वेगळ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी घालून याचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला पाणी जास्त घालायचं नाही, थोडं करून आपण यामध्ये पाणी घालून हे बॅटर बनवून घेणार आहोत। पोहे देखील आपले व्यवस्थित भिजलेले आहेत, त्यामुळे पाणी जेमतेम कमीच वापरायचं आहे। आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून याचा घट्टसर गोळा व्यवस्थित बनवून घेऊया। बॅटर मी व्यवस्थित बनवून घेतलेला आहे आणि एवढं बॅटर बनवण्यासाठी इथे मी अर्धा कप पाणी वापरलेलं आहे। आता बॅटरमधील थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे। दोन्ही हाताच्या मदतीने याला गोल फिरून कटलेट सारखा शेप आपण देणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही शेप इथे बनवू शकता। त्याचबरोबर हा नाश्ता तुम्ही लहान मुलांच्या डब्याला देखील देऊ शकता। मुलं सहसा भाज्या खायला कंटाळा करतात, त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे जर नाश्ता बनवून दिला तर मुलं देखील अतिशय आवडीने खातील। तर आता आपण हा नाश्ता व्यवस्थित तळून घ्यायचा आहे। गॅसवरती एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये अशा प्रकारे हा नाश्ता घालून दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। नाश्ता घातल्यानंतर आपण 1 मिनिटभर अजिबात पलटी करून घ्यायचा नाही। वरून आपण थोडेसे तीळ लावलेले आहेत, जेणेकरून दिसताना आणि खाताना खूप मस्त याची चव लागते। आता पलटी करून दोन्ही बाजू आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। अतिशय कुरकुरीत तयार होणारे हे वडे आहेत। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। त्याचबरोबर घरामध्ये छोटी मोठी पार्टी असेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारचा स्नॅक्स मुलांसाठी बनवू शकता। दोन्ही बाजू आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता दोन्ही बाजू आपल्या व्यवस्थित फ्राय करून तयार झालेल्या आहेत। आता आपण एका झाऱ्याच्या मदतीने हे पलटी करून काढून घ्यायचं आहे। तर अशाच प्रकारे आपण उरलेला नाश्ता देखील बनवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता घरातील अवघ्या किरकोळ साहित्यामध्ये अतिशय हेल्दी असा नाश्ता आपण बनवलेला आहे। सकाळच्या वेळेस एकाच प्रकारचा नाश्ता खाऊन कंटाळा आलेला असतो, काहीतरी वेगळं खायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। खायला खूप मस्त लागणारी आहे। त्याचबरोबर अगदी कुरकुरीत हे आपले वडे तयार होतात। तुम्ही बघू शकता किती मस्त असा आपला वडा बनवून तयार झालेला आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद। आज आपण जो नाश्ता बघणार आहोत तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडणार आहे। त्याचबरोबर एकच प्रकारचा नाश्ता खाऊन जर कंटाळा आला असेल तर असा नाश्ता एकदा नक्की ट्राय करून पहा। त्याचबरोबर हा नाश्ता आज आपण पोह्यांपासून बनवणार आहोत। तर नेहमीचे पोहे खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं चटपटीत खावंसं वाटत असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करायची आहे। आता यासाठी साहित्यामध्ये मी 1 वाटी पोहे, इथे मी शेवया असं त्याचा
चुरा करून घेतलेला आहे, 1 शिमला मिरची कट करून घेतलेली आहे, उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, कोथिंबीर घ्यायची आहे, 1 कांदा आणि 1 गाजर आपल्याला किसून घ्यायचं आहे. तर यासाठी एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपण पोहे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे यामध्ये मी पोहे न धुता आपल्याला अशाच प्रकारे याचे वाटण करून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे मी पोहे वाटून घेतलेले आहेत. तर या ठिकाणी पोहेचं पीठ आपल्याला बनवून तयार झालेलं आहे. आता आपण हे पीठ एका दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. तर या ठिकाणी बघू शकता अतिशय हेल्दी असा नाश्ता आहे. हा नाश्ता तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा सकाळच्या गडबडीमध्ये देखील अतिशय झटपट तयार होणारा नाश्ता आहे. आता यामध्ये आपण सर्व भाज्या घालणार आहोत. तर मुलं भाज्या खात नाहीत, तर अशा वेळेस त्यांना अशा प्रकारचा नाश्ता जर दिला तर मुलं देखील अतिशय आवडीने खातील. त्याचबरोबर काहीतरी वेगळं खावंसं वाटत असेल तरी देखील हा नाश्ता तुम्ही खाऊ शकता. तर या ठिकाणी बघू शकता आपण यामध्ये गाजर घातलेला आहे, शिमला मिरची घातलेली आहे, कोथिंबीर घालायची आहे. आता उकडलेला बटाटा आपण क्रश करून घालणार आहोत. तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता. तर अशा प्रकारे यामध्ये आता आपण बटाटा कुस्करून घालायचा आहे. तर या ठिकाणी बघू शकता सर्व भाज्या घातल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत. तर सगळ्यात अगोदर यामध्ये मी 1 चमचा जिरं घातलेला आहे. त्याचबरोबर इथे आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. सोबतच यामध्ये मी 1 चमचा धने पावडर घातलेली आहे. आता यामध्ये आपण तिखट घालणार आहोत. तर लहान मुलांसाठी बनवत असाल तर तिखटाचं प्रमाण कमी करायचं आहे. त्याचबरोबर तिखट जर तुम्हाला आवडत असेल तर तिखटाचं प्रमाण देखील कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपण 1 मोठा चमचा चाट मसाला घालणार आहोत. तर यामध्ये तुम्ही लिंबाचा रस घातला तरी देखील याची टेस्ट खूप वाढणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता आता आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात अगोदर आपण यामध्ये पाणी न घालता असंच बटाट्यामध्ये हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि पाणी लागलंच तरच यामध्ये आपण पाणी घालायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे मी हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे. तर इथे थोडंसं मला पाणी लागत असल्यामुळे मी अगदी 2 ते 3 चमचे यामध्ये पाणी घालणार आहे आणि याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता पीठ आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता या पिठातील आपण अगदी थोडंसं बॅटर हातामध्ये घ्यायचं आहे आणि हाताच्या मदतीने असं गोल फिरवून याचा आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे. तर अतिशय साधी सोपी रेसिपी आहे. त्याचबरोबर खायला याची टेस्ट खूप छान लागते. त्याचबरोबर लहान मुलांना स्नॅक्स म्हणून देऊ शकता किंवा टिफिनमध्ये देखील तुम्ही अशा प्रकारचा नाश्ता मुलांना देऊ शकता किंवा स्वतःला जर काही चटपटीत खावंसं वाटत असेल तरी देखील हा नाश्ता खूप उत्तम आहे. तर अशा प्रकारे मी अजून तुम्हाला एक रोल बनवून दाखवणार आहे. तर अतिशय झटपट तयार होणारी रेसिपी आहे. त्याचबरोबर यामध्ये आपण खूप साऱ्या भाज्या वापरल्यामुळे अतिशय हेल्दी देखील आहे. तर या ठिकाणी बघू शकता अशाच प्रकारे मी संपूर्ण पिठाचे रोल बनवून घेणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे मी संपूर्ण पिठाचे रोल बनवून घेतलेले आहेत. आता यासाठी लागणारे आपण स्लरी बनवून घेऊया. तर इथे मी एका वाटीमध्ये 2 चमचे मैदा घेतलेला आहे. यामध्ये आता आपण चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा यामध्ये आपण चिली फ्लेक्स घालणार आहोत. चिली फ्लेक्स घातल्यामुळे याला छान चटपटीत अशी टेस्ट येईल. तर या ठिकाणी बघू शकता आता आपण यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून याची स्लरी बनवून घेणार आहोत. तर स्लरी बनवल्यामुळे आपण याला जो शेवया चिटकवणार आहोत तर अतिशय इझिली या चिटकल्या जातील. त्याचबरोबर हा नाश्ता खाताना अतिशय क्रिस्पी असा आपला तयार होईल. तर या ठिकाणी बघू शकता आपली स्लरी बनवून तयार झालेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता आता आपण जो तयार केलेला रोल आहे तो स्लरीमध्ये डिप करून घ्यायचा आहे आणि शेवयांमध्ये तो व्यवस्थित घोळवून घ्यायचा आहे जेणेकरून सर्व बाजूनी याला शेवया व्यवस्थित कोट होतील. तर अशा प्रकारे एकदा नाश्ता करून पहा, अतिशय क्रिस्पी असा तयार होतो. तर या ठिकाणी बघू शकता मी सर्व बाजूनी शेवया व्यवस्थित कोट करून घेतलेल्या आहेत. आता गॅसवरती मी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही, नाहीतर शेवया आपल्या करपू शकतील. तर थोडंसं एका बाजूने भाजल्यानंतर आता आपण हे पलटी करून घ्यायचं आहे आणि याच्या दोन्हीही बाजू आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता रोल आपले व्यवस्थित भाजून तयार झालेले आहेत. तर या ठिकाणी बघू शकता यांना कलर किती मस्त आलेला आहे आणि शेवया लावल्यामुळे दिसताना देखील किती मस्त असे आपले रोल बनवून तयार झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया आणि उरलेले रोल देखील आपण अशाच प्रकारे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी बघू शकता आपण उरलेले रोल देखील अशाच प्रकारे तळून घेऊया. 2 ते 3 मिनिटानंतर या ठिकाणी बघू शकता दुसरेही रोल आपले व्यवस्थित तळून तयार झालेले आहेत. आता हे देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर या ठिकाणी अशाच प्रकारे मी सर्व रोल व्यवस्थित तळून घेतलेले आहेत. तर या ठिकाणी बघू शकता अशाच प्रकारे रोल व्यवस्थित तळून झाल्यानंतर याचं टेक्स्चर बघू शकता किती मस्त आलेलं आहे आणि दिसताना देखील आपले रोल अतिशय मस्त तयार झालेले आहेत.
लहान मुलंच काय तर मोठी माणसं देखील अतिशय आवडीने अशा प्रकारचा नाश्ता खातील. त्याचबरोबर एकच प्रकारचा नाश्ता खाऊन नेहमीच कंटाळा आलेला असतो, तर अशा वेळेस काहीतरी वेगळं चटपटीत खावंसं वाटत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. तर या ठिकाणी बघू शकता अतिशय क्रिस्पी असा आपला नाश्ता तयार झालेला आहे. तर ही तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार, ज्योतिष जायका किचनमध्ये आज आपण नाश्त्यासाठी अतिशय वेगळा असा एक पदार्थ बघणार आहोत. सकाळच्या वेळेस पोहे उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल, काहीतरी वेगळं खायचं असेल किंवा मुलांच्या डब्याला जर काही वेगळं द्यायचं असेल तर अगदी 10 मिनिटामध्ये तयार होणारा हा नाश्ता आहे. चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये 1 वाटी आपल्याला पोहे घ्यायचे आहेत. पोहे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया, म्हणजे यातील जी पण काही डस्ट आहे ती व्यवस्थित निघून जाईल. तर 2 ते 3 वेळा पोहे मी इथं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता यामध्ये पुन्हा 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे आणि पोहे आपण 5 ते 6 मिनिट व्यवस्थित भिजवून घेऊया. तर 5 मिनिटामध्ये पोहे आपले व्यवस्थित भिजलेले आहेत. आता पोहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून याचं अगदी बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. तर पोहे यामध्ये घातल्यानंतर यामध्ये मी 2 चमचे दही घालणार आहे. तर दही इथे मी आंबट घेतलेलं आहे, त्यामुळे मी इथे 2 चमचे वापरलेला आहे. आता झाकण लावून याचं आपण अगदी बारीक असं वाटण करून घेऊया. तर पोहे आणि दही आपण व्यवस्थित वाटून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये ते काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण अर्धी वाटी रवा घालणार आहोत. तर इथे मी बारीक रवा वापरलेला आहे. तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये बारीक फिरून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण काही भाज्या घालून घेऊया. तर सगळ्यात अगोदर इथे मी अर्धा टोमॅटो कट करून घेतलेला आहे. 1 हिरवी मिरची घालायची आहे. अर्धी शिमला मिरची कट करून घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा भाज्या तुम्हाला ज्या आवडत असतील त्या देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. आता यामध्ये कोथिंबीर, चिली फ्लेक्स आणि पांढरे तीळ घातलेले आहेत, जेणेकरून याची टेस्ट खूप छान येते. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि अगदी आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे. तर इथे एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. सुरुवातीला पाणी न घालता आपण हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, कारण पोहा आणि दही याचं मिश्रण यामध्ये व्यवस्थित हे सगळं एकजीव होणार आहे आणि नंतरच आपल्याला लागेल तसं पाणी यामध्ये घालायचं आहे. तर इथे बघू शकता सगळं मिश्रण व्यवस्थित आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी घालणार आहोत. पाणी जास्त घालायचं नाही, आपल्याला हे थिक असं बॅटर हवं आहे. रेसिपी पूर्णपणे पहा. त्याचबरोबर आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मिश्रण आपलं तयार आहे तोपर्यंत इथे आपण एका चाळणीला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आपण व्यवस्थित तेलाने ग्रीस करून झाल्यानंतर यामध्ये आपण जो तयार केलेला बॅटर आहे त्यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे. खायचा सोडा नसेल तर तुम्ही इनो घातला तरीसुद्धा चालेल. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि नाश्ता बनवण्यासाठीचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. दुसरीकडे आपलं पाणी देखील गरम झालेलं आहे. आता यामध्ये 1-1 चमचा अशा प्रकारे बॅटर घालायचं आहे. थोडंसं अंतरावर ठेवून हे बॅटर घालून घ्यायचं आहे. हा नाश्ता 10 मिनिटामध्ये व्यवस्थित स्टीम होतो. त्याचबरोबर यामध्ये आपण भाज्या घातल्यामुळे अगदी हेल्दी असा हा नाश्ता आहे. तुम्ही मुलांच्या डब्याला देखील देऊ शकता. सकाळच्या गडबडीमध्ये अवघ्या 10 ते 15 मिनिटामध्ये हा नाश्ता तयार होतो. आता यावरती आपण झाकण ठेवून हा नाश्ता 10 मिनिटांसाठी व्यवस्थित स्टीम करून घ्यायचा आहे. तर 10 मिनिटं झाल्यानंतर आता आपण हा नाश्ता उघडून पाहूया. तर तुम्ही बघू शकता नाश्ता व्यवस्थित स्टीम झालेला आहे. आता आपण हा नाश्ता पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि नंतरच प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तर नाश्ता पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढलेला आहे आणि याला तुम्ही बघू शकता रंग देखील किती सुरेख आलेला आहे आणि छान जाळी देखील पडलेली आहे. तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार, ज्योतिष जायका किचनमध्ये आज आपण पोहा आणि मेथी वापरून नाश्त्यासाठी अगदी हेल्दी असा एक पदार्थ बघणार आहोत. तर ही रेसिपी तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत किंवा मुलांच्या टिफिनला काही वेगळं द्यायचं असेल तरी देखील बनवू शकता. चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करायची आहे. रेसिपी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. ज्या पोह्यांचे आपण कांदे पोहे बनवतो तेच पोहे इथे मी वापरलेले आहेत. आता पोहे आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने
धुवून घ्यायची आहे, म्हणजे त्यामधली जी पण काही डस्ट असेल ती व्यवस्थित निघून जाईल. आता यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी घालून पोहे 10 मिनिट व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत. तर 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पोहे आपले अगदी व्यवस्थित असे भिजलेले आहेत. आता यामध्ये आपण काही दुसरी पीठं देखील घालणार आहोत, तर इथे एक चाळण ठेवायची आहे. आता यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर यामध्ये तुम्ही कोणतंही पीठ वापरू शकता. खायला अतिशय मस्त असा लागणारा हा नाश्ता आहे. आता ही दोन्हीही पीठं आपण अगदी व्यवस्थित चाळून घ्यायची आहेत. रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता यामध्ये आपण 1 वाटी बारीक चिरलेली मेथी घालणार आहोत. त्याचबरोबर कट केलेली कोथिंबीर, एक छोट्या आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे तो देखील घातलेला आहे. यामध्ये लाल तिखट, हळद, धने पावडर आणि मीठ देखील घालून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही हिरवी मिरची देखील क्रश करून घालू शकता. एक मोठा चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत आणि अर्धा चमचा यामध्ये मी जिरं घातलेलं आहे. तर एवढंच साहित्य इथे आपल्याला लागणार आहे. आता हे सगळं साहित्य आपण या पोह्यांमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाणी घालायचं नाही, पोह्यांमध्येच हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं यामध्ये हळूहळू पाणी आपण ॲड करत जाणार आहोत. बनवायला अगदी सोपा असा हा नाश्ता आहे. अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला बनवायचं असेल तर जेमतेम 10 ते 15 मिनटं लागतात. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून याची कणिक अशी मळून घ्यायची आहे. तर अगदी सोपी पण खायला खूप मस्त अशी लागणारी ही रेसिपी आहे. सकाळच्या वेळेस पोहे आणि उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल, काहीतरी वेगळं खायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता. पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता आपण एका सरफेसवरती थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावल्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलेलं त्यातील एक मोठा गोळा काढून घ्यायचा आहे आणि आता यावरती आपण चॉपिंग बोर्डवरती व्यवस्थित पसरवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे थोडंसं हाताने मी चपटं करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर लाटण्याच्या मदतीने अगदी हलकंसं लाटून घ्यायचं आहे. तुम्ही हाताने देखील व्यवस्थित प्रेस करू शकता. हाताने देखील हे अगदी आरामात सर्व बाजूने पसरलं जातं. तर आपल्याला याची जास्त पातळ अशी पोळी लाटून घ्यायची नाही, जाडसरच हे असं ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे. आता आपण हा गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. खायला खूप मस्त असा लागतो. तुम्ही दह्याबरोबर किंवा सॉसबरोबर नुसताच जरी खाल्ला तरीसुद्धा हा नाश्ता खायला खूप मस्त असा लागतो. तर गॅसवरती एक तवा मी गरम करत ठेवलेला आहे. तव्यावरती थोडंसं तेल लावून घेतल्यानंतर आपण जो तयार केलेला नाश्ता आहे तो यावरती ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आहे. एक प्रकारचं हे तुम्ही थालीपीठ देखील समजू शकता. अगदी थालीपीठासारखीच याला चव आहे. तर आता आपण हे दुसऱ्या बाजूनी पलटी करून दोन्ही बाजू याच्या क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. वरून यावरती अगदी थोडंसं आपण तेल लावून घेणार आहोत आणि दोन्ही बाजू आपण याच्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. भाजायला फार जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटामध्ये आपला हा नाश्ता दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजलेला आहे. हाय फ्लेमवरती भाजायचा नाही, मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे आपण दुसरंही थालीपीठ बनवून घ्यायचं आहे. तुम्ही याला थालीपीठ किंवा थेपला देखील म्हणू शकता. तर अशाच प्रकारे आपण हे दुसराही नाश्ता व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मुलांच्या डब्यासाठी अगदी परफेक्ट असा हा नाश्ता आहे. मुलं सहसा भाज्या खात नाहीत, तर अशा वेळेस त्यांना अशा प्रकारचा नाश्ता दिला तर मुलं अगदी आवडीने खातील. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. सकाळच्या नाश्त्यासाठी पोहे तर आपण नेहमीच बनवत असतो, पण आज आपण पोह्यांची अतिशय वेगळी त्याचबरोबर खायला अतिशय जबरदस्त लागणारी रेसिपी बघणार आहे. तर अशा प्रकारे एकदा तुम्ही पोहे बनवले तर नेहमीचे पोहे खाणं तुम्ही विसरून जाल, एवढे हे पोहे खायला छान लागतात. चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आता रेसिपी करण्यासाठी सगळ्यात अगोदर मी ते एका मोठ्या प्लेटमध्ये 2 मोठे कप पोहे घेतलेले आहेत. तर हे नॉर्मल पोहे आहेत. तर पोहे आपल्याला सगळ्यात अगोदर व्यवस्थित चाळून घ्यायचे आहे. त्यातील सर्व कचरा आपल्याला बाजूला करून घ्यायचा आहे. स्वच्छ चाळून घेतल्यानंतरच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता हे पोहे आपण भिजवण्यासाठी मी इथे 1 वाटी ताक घेणार आहे. ताकामध्ये हे पोहे भिजवल्यामुळे पोह्यांची टेस्ट खूप छान वाढते. तर अशा प्रकारे एकदा तुम्ही पोहे नक्की करून पहा. तर या स्टेजला बघू शकता अशा प्रकारे मी पोहे ताकामध्ये व्यवस्थित भिजवून घेणार आहे. पोहे
व्यवस्थित ताकामध्ये भिजत घातल्यानंतर यावरती आपण अगदी थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे पाणी शिंपडून घेतल्यानंतर आता आपण हे पोहे 5 ते 10 मिनिटांसाठी भिजवून घ्यायचे आहेत। 7 ते 8 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता पोहे व्यवस्थित भिजलेले आहेत आणि आपले पोहे अतिशय मऊ असे तयार झालेले आहेत। आता यामध्ये आपण काही भाज्या घालूया। तर सगळ्यात अगोदर यामध्ये मी एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे, तो घालायचा आहे। त्याचबरोबर एक मीडियम साईजचा टोमॅटो, तोही मी बारीक चिरून घातलेला आहे। त्याचबरोबर कोथिंबीर घातलेली आहे। त्याचबरोबर यामध्ये मी कैरीचे काप घातलेले आहेत। कैरीचे काप घातल्यामुळे याला खूप छान टेस्ट येते, म्हणून मी यामध्ये कैरी घातलेली आहे। आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। तर या ठिकाणी बघू शकता मीठ मी घातल्यानंतर यामध्ये आपण तिखटासाठी चिली फ्लेक्स घालणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे मी चिली फ्लेक्स घातलेले आहेत। चिली फ्लेक्स जर नसतील तर यामध्ये तुम्ही थोडंसं लाल तिखट घातलं तरी देखील चालेल। आता हे सर्व भाज्या आपण या पोह्यांमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या आहेत। यामध्ये तुम्ही डाळिंबाचे दाणे किंवा काकडी घातली तरी देखील चालेल। तर अशा प्रकारे आता या भाज्या आपण या पोह्यांमध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया। पोह्यांसाठी लागणार आता आपण तडका बनवण्यासाठी एका तडका पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरं घालायचं आहे, मिरची घालायची आहे, त्याचबरोबर शेंगदाणे घालायचे आहेत। आता शेंगदाणे आपल्याला खरपूस होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी बघू शकता तडका आपला तयार झालेला आहे। आता हा गरम गरम तडका आपण या पोह्यांवरती घालायचा आहे। तर अशा प्रकारे पोहे न परतून घेता अशा प्रकारे एकदा तुम्ही पोहे खाऊन बघा, अतिशय मस्त असे लागतात। त्याचबरोबर अतिशय हेल्दी असे हे पोहे आपले तयार झालेले आहेत। तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। तर नेहमीचे पोहे तुम्ही खाणं विसरून जाल, एवढी ही पोहे खायला छान लागतात। आता हे देखील आपण तडका या पोह्यांमध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया। तर या ठिकाणी बघू शकता पोहे मी एकजीव करून घेतलेले आहेत। आता आपण हे पोहे सर्व करून घेऊया। तर सर्व करण्यासाठी मी इथे एक प्लेट घेतलेली आहे। या प्लेटमध्ये आता आपण हे पोहे घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे एकदा पोहे खाऊन पहा, खूप मस्त लागतात। आता आपण हे पोहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर या ठिकाणी बघू शकता पोहे मी एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर जेव्हा आपण पोहे खाणार आहोत तेव्हाच यावरती आपण अशा प्रकारे फरसाण घालायचं आहे। सगळ्यात शेवटी यावरती आपण शेव घालायची आहे। यामध्ये तुम्ही ओला नारळ खिसून घातला तरी देखील चालेल। अतिशय मस्त आणि जबरदस्त अशी याला टेस्ट लागते। तर ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा। त्याचबरोबर नेहमीचे पोहे खाण्यापेक्षा अशा प्रकारे एकदा पोहे करून पहा। त्याचबरोबर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।